या राऊत, कसे आहात? अभिनंदन आकाशराव. थँक्यू. बरं, सगळी तयारी झाली आहे, फक्त कपड्यांचं जरा लवकरात लवकर बघून घ्या प्लीज. हो काका. आणि तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या घरी कोणाचाच फॅशन सेन्स चांगला नाहीये, म्हणून काकाची शेरवानी मी डिझाईन करणार आहे. हो, तुम्हाला हवी तशी शिवेन मी शेरवानी. डिझाईन बघून घेऊया. हो. बरं, हे जरा चिनू बनू, काय झालं तुम्हाला? म्हणजे आम्हाला नाही कळत ना फॅशन मधलं. हो ना, बाबा म्हणतो की आपल्या दोघींना सगळ्यामधलं सगळं कळत. आमच्या बाबाचं लग्न आहे ना, मग आम्हीच शेरवानी चूज करणार. हो, आम्हीच निवडणार. अगं पण तुम्हाला नाही कळणार त्यातलं काही. मला बघू द्या बरं. आम्हीच करणार. अरे ऐका माझं, तुम्हाला नाही कळणार. थांबा जरा. थांबा. आता आहे ना, तुम्ही तिघांनी निवडा तुमच्या बाबासाठी शेरवानी, ती मी शिवेन. ओके. नाही नाही, हे कलर कॉम्बिनेशन नाही छान दिसणार. नाही, हे नको. हे छान दिसतंय. बरं, फक्त मी बुजगावणं दिसणार नाही एवढं बघा. ओके. बनी यार, आता तू जाणार तर अजून एक प्लेयर कमी होणार. पण तू येशील ना इथे खेळायला? बघू. ते काय आहे ना, तिकडे माझे 2 काका आहेत आणि 2 छोट्या बहिणी पण. आणि ते तर सरा माझा बाबा पण आहे, तर मी त्यांच्या सोबतच खेळत जाईल. तशी काय तुमची गरज तर नाही लागणार, पण बघू भेटूया कधीतरी बड्डे बिड्डेला, पण मला वेळ असेल तर. वा वा बनी, तुझी तर आता मज्जाच आहे. तू एवढ्या मोठ्या घरामध्ये राहायला जाणार आहेस. हो ना, तिकडे शेजाऱ्यांची कटकट पण नसणार. आणि नाही तर आपण खेळायला आलो तर ह्यांची इकडे खेळू नका, तिकडे खेळू नका असंच चालू असतं. आजच्या आजोबा चला लवकर, नाहीतर मी चाललो एकटा. आलो. अगं चला तर लवकर, चला. बाय बाय बाय. वसू आंटी, बाय बाय बनी, भेटू परत. चला आता लवकर. अरे हो रे. वा 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 वा. कसं वाटतंय? मस्त मस्त मस्त. छान छान छान. आत्या, छान. बघते मी जरा. खरंच सुंदर आहे. छान आहे दिसाय. सावकाश. अरे सावकाश. मस्त आहे ना रेसॉर्ट. हो ना. अखिल कुठे? कुठल्या रूम कोणाचे ते त्यालाच माहितीये फक्त. अरे पण तो तर कधीचा निघाला, आता पोहोचलाय असेल. आता आपण त्याची वाट बघत अरे काय रस्त्यावर वाट बघत नाही आपण, रिसॉर्ट मध्ये आहोत ना, इथे अखिलची वाट बघू शकतो आपण. काय एक मिनिट साहेब, वाट बघायची गरज नाही. मी आहे ना, मी चाबा घेऊनच फिरतोय.
अहो 5 नंबर रूम कशी देणार? ती ऑलरेडी ऑक्युपाईड आहे. ऑक्युपाईड आहे? बघू इकडे. अशी कशी ऑक्युपाईड आहे? अहो, असं काय करत आहे साहेब? मी सांगितलं होतं ना, आपण केली होती की नाही ऑक्युपाईड ती. डोंट वरी, इकडे द्या बघू. मग मी चेक करतो. ही ऑलरेडी लोक आहे. हे बघा. वहिनी, शिव आत्या नाही, आई तुझी. मला हे 1 मिनिट. आत्या हा. आणि दादा. And, शिव. हा मुलींची. थँक्यू. डन. लेडीज प्लीज अटेन्शन. प्रिन्सेसेस कम हिअर. इकडे या, लवकर या, लवकर या. हे बघा, संगीत नाईट आजच आहे, उद्या परवा नाही आहे. त्यामुळे प्लीज लवकरात लवकर रेडी व्हा. ओके, कळलं ना? चला चला रेडी व्हा लवकर. हे बघा, रूम्स तिकडे आहेत. समोर गेलात ना, पहिला राईट. सगळे रूम्स तिकडे आहेत. चला चला लवकर रेडी व्हा. गो 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 गो. खिल, हे लग्न तू लीड करतोयस बरं का? माझ्याकडून काही हेल्प मिळणार नाहीये. अजिबात हेल्प मिळणार नाही. तो नवरदेव आहे, तो अजिबात काही काम बिम करणार नाही. कळलं? अखिल भास्करकडे बेबी, जर का आकाश मला काम करताना दिसला तर तुमच्या तिघांचं काही खरं नाही. असं काही नाही होणार. आम्ही सरांना स्टेजवर खाली उतरूच देणार नाही. अरे बस, कळलं ना? चला मी जरा फ्रेश होऊन येतो. हो ए अगं चल. ए तुला नाही का फ्रेश व्हायचं? चल 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 चल. अहो अहो ऐका ना, काय? माझी रूम तयार होते. मी स्वीट बुक केलं. हनीमून सूट आपण लग्नाच्या रात्री तयार करणार आहोत. आणि मग नाही हो. बरं. काही काय आकाश, मी स्वीट बुक केलंय, मला पाहिजे स्वतःच. काय एवढी मोठी रूम तू करणार काय आहेस? करणार काय म्हणजे? एवढ्या बॅग्स आहेत माझ्या. वरमाई आहे मी. बरं बरं, तू वाढ बघ. तुझी स्वीट तयार झाली की मग तू मस्त पैकी आरामात ये. हा चल चल. ए मुलांनो, आपण तयार होऊया. आपल्याला खूप लोकांच्या स्वागताची तयारी करायची. चल भास्कर, मला तुझ्या रूमची चावी दे. मी तिथे तयार होतो. बाबा चल चल, तू पण चल 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 चल. बाबा तुम्ही पुढे व्हा, माझं थोडंसं काम आहे ते करून येतो मी. बरं लवकर या. हो या. तू वाढ बघा. अरे पण स्वीटची. साहेबांना साहेब या इकडे. बघून चला 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 चला. आपली रूम कुठे बघूया? तू आली नाहीस अजून. तुला स्वीट अजून मिळाला नाही का? जाऊ दे, तू नाही जात आहे ना, मग मी पण इथेच बसते आता. ट्रॉली. ट्रॉली. वेलकम वेलकम वेलकम. या वेलकम वेलकम. सावकाश. या. नमस्कार. काही त्रास नाही झाला ना तुम्हाला यायला? अजिबात नाही. तसेही तासाभर अंतरावरच आहे. बरं, तुमची सगळी सोय झालेली आहे. सगळ्या रूम्स बुक आहेत. भास्करराव, तुम्ही कशाला एवढा त्रास घेतलात? आम्ही बघितलं असतं ना आमच्या रूम्सचं. किती खर्च झाला असेल ना? अहो गागो, असं काही नाहीये. या रिसॉर्टशी आपलं टायप आहे. आपल्या कंपनीचे बरेचसे इव्हेंट आहेत ना या रिसॉर्टमध्ये होतात. आणि आपलं ग्रँड मॅरेज असल्यामुळे ना त्यांनी आपल्याला भरघोस डिस्काउंट दिलेलं आहे. सो डोंट वरी. काय गट्टू, कसा वाटला रिसॉर्ट? आवडला का? एकदम भारी रे तू. अगं असू दे, सुखी राहा. आता आलात तुम्ही? नाही, आम्हाला वाटलं आमच्या आधी याल इथे. नाही, कसं आहे, मुलीकडची मंडळी आधी येतात ना, मुलांचं स्वागत करतात, ओवाळतात वगैरे. नाही का, म्हणून म्हणते. पण आपल्या इथे उलटच आहे. माझी मुलं यांचं स्वागत करायला गेली पुढे. अगं आई, असं काय करतेस? हा इव्हेंट आपली कंपनी मॅनेज करते ना. मी आता इथे आकाशचा मोठा भाऊ म्हणून नाही, तर सांस्कृतिक इव्हेंट तर्फे उभा आहे. आणि आपले गेस्ट आहेत, तर त्यांना मलाच वेलकम करायला हवं ना. तुमच्यासाठी 10 रूम्स बुक केलेत मी. आणि तुमच्या सगळ्यांचं अकोमोडेशन त्यात होऊन जाईल. तुमच्या ॲडिशनल काही गेस्ट वगैरे असतील ना, तर मला नावं सांगा, मी त्याप्रमाणे त्यांचं बुकिंग करतो. जर इथे रूम्स अरेंज झाले नाही तर समोर एक हॉटेल आहे आपलं, त्यांच्यासोबत सुद्धा आपलं टायप आहे. बाकीचे बुकिंग्स आपण तिकडे करूया. नाही म्हणजे आता कोणी येणारच नाही, आम्ही एवढेच आहोत नातेवाईक. कोणी नातेवाईक येणार नाहीत म्हणजे? तुम्ही बोलवलं नाही का कुणाला?
नाही म्हणजे हे लग्न होतंय याचा आनंद आहे ना तुम्हाला? नाही नाही, आम्हाला तसा खूप आनंद आहे. पण काय आमचं तसं कोणीच नाहीये ना. म्हणजे वसूला कोणी भावंड नव्हतं आणि माझेही नातेवाईक तसे फारच कमी आहेत. म्हणजे आमचं कुटुंब तसं छोटं आहे ना. म्हणजे आता ही कुंदा, ही आमचं कुटुंब आहे, ही पिंकी आणि तिचा नवरा येतोच आहे मागून. पण म्हणजे हे कसं शक्य आहे? कोणाला नातेवाईकच नाही असं कसं होईल? आणि नातेवाईक म्हणून तुम्ही कोणाला आणलाय? तर ह्या पिंकीला, वसूची मैत्रीण, आणि ही कुंदा तुमची मोलकरीण ना, मग हिला नातेवाईक कसं समजायचं? हो मग आपल्या घरात आपल्या सोबत एखादी व्यक्ती आपलं घर समजून जर काम करत असेल तर त्याला आपल्या नातेवाईक नाही काय समजायला पाहिजे? काय ग कुंदा? आणि असंही आम्ही आलो आहोतच की. आणि आज आम्ही वसुंधरेचे नातेवाईक म्हणून तिच्या बाजूने उभे राहू. आणि यावेळेला आम्ही मुलाच्या बाजूने नाही, हा मुलीच्या बाजूने उभे आहोत. भास्कर, अरे मुलीकडच्या ना तू असंच तात्काळ उभं ठेवणार आहेस का? चल ना. सॉरी सॉरी काका, प्लीज या प्लीज. माझ्या बाबाकडे नाही ना प्लीज. अरे बनी तू आत्ता आलायस, जरा फ्रेश हो मग जाऊ बाबाकडे. काका प्लीज प्लीज ना काका. बरं अखिल, त्यांना त्यांच्या रूम्स दाखव. हो चल, तुझ्या बाबाला भेटवतो. वाहिनी बघितलंस ना? वाहिनी मिळणार आहे ना तुला स्वीट? स्वीट मिळल्याशिवाय जायचंच नाही आपण आतनं. मग ठीक आहे. ए थंड पाठवा रे कोणीतरी. चला चला चला, ही 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 बघा तुमची रूम. आई तुझी? माझी ही काय तुमच्या समोरची. काय काय झालं? अगं काय अगं तुमच्यासाठी खास रूम बुक केले मी. तुमच्या बॅगा पण आजच ठेवल्यात. तरी आम्हाला तुझ्या बरोबर राहायचं. पण का तुला नकोय का आम्ही तुझ्या बरोबर राहायला? नाही तसं काही नाही ग. तसं नाहीये ना? नाही तसं नाही. मग झालं तर चल गच्चीन त्याच्या रूम मध्ये. ठीक आहे ठीक आहे, बरं बरं बरं. अहो अरे उघडू तरी दे दार. थांबा 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 थांबा, या या मी उघड मी. येस या हळू. अगं ए काय 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 झोपताय काय तुम्ही? चला चला पटपट आवरा. चला 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 चला. थोड्या वेळ नाही बाळा, असं हट्ट नाही करायचं. बघ आधी तू रेडी होणार, मग तू रेडी होणार, मग मी रेडी होणार. किती वेळ जाणार? आणि तुम्ही काय ती त्याला सांगितलंय हा ब्युटी पार्लर वर कोण तुम्ही पाहिजे होतं ना स्पेशल, म्हणून ते आलेत. मला फोन पण केलाय त्यांनी. हो चला चला रेडी व्हायचं नाही. पळा 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 पट 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 पळा 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 पळा. नमस्कार. सांगतो लवकर सांगतो. किती उतावळीपणा अरे. तो बघ तुझा बाबा. अगं भांडू नका, एकत्र तयार व्हा. चला ओके, मी बॅगा घेऊन आलो. बॅगा घेऊन येतोय मी. माझा बाबा. बाबा अरे बनी हळू, सावकाश. हळू हळू. अरे भेटलास का बाबाला? चांगला कडकडून भेट. अरे त्याला थाराच नव्हता सारखा माझा बाबा कुठे माझा बाबा कुठे. बर मी काम बघतो, तू बघ जरा. दादा दादा सांभाळून. हा डोंट वरी. बाबा येस. किती मोठं चालते ना हे. आवडलं तुला? हो खूप आवडलं. आता मला मज्जा आहे ना रे. पण बाबा मला एक सांग, तू माझ्या आईशी लग्न माझ्या जन्माच्या आधी का नाही केलंस? जे कसं आहे, माझ्या सगळ्या मित्रांच्या आई बाबांचं लग्न त्यांच्या जन्माच्या आधीच झालंय ना, म्हणून. पण बहुत टेन्शन घेऊ नको. बरं झालं तुम्ही माझ्या जन्माआधी लग्नच नाही केलं. काय आहे
जर तुम्ही तेव्हा लग्न केलं असतं तेव्हा मला येताना आलं असतं ना तुमच्या लग्नात. आता कसं मी तुमच्या लग्नात आलोय तेव्हा मी माझ्या सगळ्या मित्रांना फोटो दाखवून चिडवणार आहे की माझ्या आई बाबांच्या लग्नात होतो. बाबा तुला सांगतो माझे सगळे मित्र मला बाबा नाही म्हणून चिडवायचे. आता बघतोच ना त्यांना. आणि हो इथून लग्न झाल्यावर डायरेक्टली मी तुझ्या घरी येणार आहे बाबा. डन. पण तुला माहितीये का, बरं झालं तू आलास. ही ना खूप जास्त नर्वस होतो, पण आता तू आलास ना तर मला हेल्प होईल. बाबा नर्वस होऊ नको ना, मी आहे ना. मी लग्नात सगळी मदत करीन. आता मी मोठा झालोय. सांग मला काय मदत करायची आहे. तुला काही करायची गरज नाही. तू फक्त लग्न एन्जॉय कर. बाकी सगळं मॅनेजमेंट करायला भास्कर काका आहे, अखिल काका आहे, बेबी काका आहे. मी तुम्हाला ग्रुपवरती इन्स्ट्रक्शन दिले होते की नाही? दिलेले असतात. मी बघून येतो. ओके, हळू. 30 माणसांचं काम तुम्ही एकटं कसं करणार? शक्य आहे का? काय नाही करणार. मी माणसं काय झालंय? का भांडताय तुम्ही? आता बघणार आहे बघा. आता आपल्या लग्नात जी माणसं काम करण्यासाठी येणार होती ना, ती बेबीने परस्पर मला न विचारता पाठवून दिली दुसऱ्या इव्हेंटला. का केलं का असं? झालं. आता तुम्ही काही करू नका. त्याला घेतलं ना टेन्शन देणे. आता तू टेन्शन घेऊ नको. तू चल. निदान फ्रेश हो. तू चल. एक मिनिट फक्त 1 मिनिट. हो बेबी सांग ना, का केलं असं? काय झालंय आकाश सर की आपण दुसरा जो इव्हेंट घेतला की नाही त्या इव्हेंट वरती ऐनवेळी माणसं कमी पडली म्हणून मी इथली माणसं तिकडे पाठवली. काय आपलं इम्प्रेशन त्या क्लायंट वरती बॅड पडलं असतं की नाही. आणि आकाश सर नेहमी म्हणतात ते क्लायंट ऑलवेज कम्स फर्स्ट. हा तेच ते. तिकडे बॅड इम्प्रेशन नको म्हणून मी इकडची माणसं तिकडे पाठवली. आता कसं आहे साहेब, आपलं लग्न आहे म्हणलं ते आपण मॅनेज करू शकतो ना सगळं. अरे मग करा ना मॅनेज. तुम्ही तिघे मॅनेज करा ना. कोण नाही म्हणतोय. त्याला कशाला म्हणतो नवर देवाय की नाही. चल तू फ्रेश व्हा. 2 मिनिटं फक्त. नाही बेबी बरोबर बोलतात. क्लायंट ऑलवेज कम्स फर्स्ट. मी काय बोलतो, मी जरा 2-3 जणांना कॉल करून बघतो काही माणसं अवेलेबल आहेत का. झालं. आता तो लागणारा कामाला सांगितलं होतं ना, त्याला नका देऊ कामात. तुम्ही काय करता रे तिघे सांग. नाही मी पण फोन करतो. बाबा कुठे? तू पण फोन कर. बघ ना मॅनेज झालं. नाही मी ते 2-3 जणांना कॉल करून बघितलं, कोणाची माणसं अवेलेबल नाही आहेत आज. झालं. बघितलं तुम्ही काही कामाचे नाही. तो पोरगा एकटा किती बघणार. तू ह्याच्यात लक्ष देऊ नको. तू चल आधी फ्रेश तरी हो रे. चल. एक सेकंड. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, म्हणजे आत्ताच 10-12 दिवसापूर्वीच ओळख झाली आहे, तर कदाचित तू काही हेल्प करू शकेल. मी कॉल करून बघतो. बघा शेवटी तोच उपयोगी पडतोय. अरे नवरदेव आहे. तुम्ही काही करू नका. बॉब्या ग्लास भर बाळा. थांब भाई, औषध घ्यायचा टाइम झालाय. खिशात घाल तुझ्या औषध. ते शपथ कंटाळा आलाय गोळ्या घेऊन. त्या गोळ्या घशात गेल्या ना की जास्त त्रास होतो मला. बाद झालं आता. बरा झालोय मी. ग्लास भर ना बाबा. हो भाई, पण हे असं कसं चालणार? तुम्ही गोळ्या नाही घेतल्या तुम्हाला बरं कसं वाटतात? आणि डॉक्टर तर म्हणाले. येडा आहे तो डॉक्टर. काय कळतंय त्याला? अरे एकतर माझा गॉगल नाही सापडत 4-5 दिवस झाले. गॉगल शोधा. गोळ्या काय देते मला? हॅलो आकाश सर. सर आज चक्क तुम्ही मला फोन केलात. वाव, सो लकी आय एम. बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? सॉरी तुम्हाला असं अचानक त्रास देतोय, पण ऍक्च्युली इथे लग्नात काम करण्याकरता माणसं कमी पडली आहेत. तुम्ही काही मदत करू शकाल का? अहो एवढंच ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मला सांगा, तुमचं लोकेशन मुंबई पासून तासाभरावर आहे ना? मग तुमच्या लोकेशनवर माणसं तासाभरात पोहोचलेली असतील. डोंट वरी. इतक्या लगेच येतील? अहो त्यात काय झालं सर, तुम्हाला अजून माहिती नाहीये, लकीचा न्याय आय मीन काम खूप फास्ट असतं. तुम्ही फक्त मला सांगा तुम्हाला कोणती आणि किती माणसं हवी आहेत. म्हणजे शेफ किती हवे आहेत, वेटर्स किती हवे आहेत, ड्रायव्हर किती हवे, हेल्पर्स किती हवे. तुम्ही मला फक्त या डिटेल्स पाठवा, बाकी सगळं मी मॅनेज करतो. आणि कसं आहे ना सर, अहो तुमचं लग्न आहे, दी आकाश ठाकूरचं लग्न आहे.
त्यामुळे ह्यापेक्षा जास्त महत्वाचं मला अजून काय असू शकतं? यू डोंट वरी, आय विल मॅनेज एव्हरीथिंग फॉर यू. थँक्यू सो मच. नाही म्हणजे तुम्ही माणसं पाठवाच, पण सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही स्वतः आधी इथे पोचा. दॅट्स मॅन्डेटरी. इट्स जस्ट अ जनरल रिमाइंडर. आणि बाकीची डिटेल्स मी तुम्हाला मेसेज करतो. माय प्लेजर. थँक्यू लकी. बाय.